दर गुरुवारी मी आणि प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये बसतोय। सध्या बबनराव पाचपुते यांच्या घरी आम्ही बसतोय। लवकरच कार्यालय ते पूर्ण होईल। दिवाळीनंतर आपल्या नवीन कार्यालयामध्ये नूतनीकरण केलेल्या कार्यालयामध्ये आम्ही बसू आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या भागामध्ये काही जर प्रश्न असतील तर त्यांनी हक्कानी यावं आणि त्या हक्कानी प्रश्न सांगावेत। त्या प्रश्नाची उकल करण्याचं सोडवणूक करण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं प्रांताध्यक्षांच्याकडनं माझ्याकडनं त्या ठिकाणी होईल। पण त्याच्यातनं संघटना अधिक मजबूत करण्याचं काम झालं पाहिजे। मगाशी डॉक्टरांनी त्या ठिकाणी मासेमारीचा व्यवसायाच्या बद्दल सांगितलं आणि ही गोष्ट खरी आहे। मधल्या काळामध्ये सगळ्या भागामध्ये जलसंपदा विभागाचा मंत्री असताना मला वाटायचं की पवार साहेबांनी एवढा मोठी ताकद आपल्याला दिलेली आहे आणि त्या पदाचा वापर आपण गोदावरी असेल, तापी असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या मांजरा असेल, ह्या नदीवर बॅरेजेस त्या ठिकाणी केले पाहिजे। आज नाशिकच्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्यांच्या सांगण्यावरून अनेक प्रकारची कामं आपण मार्गी लावली। नगर जिल्ह्यामध्ये निळवंड्याच्या बद्दल स्वतः अकोल्याला जाऊन मी बबनरावांनी पिचड साहेबांनी तिथं सभा घेतलेली होती। त्याही भागातले बरेचसे प्रश्न आम्ही लोकांनी लक्ष घातलं आणि अनेक वर्ष निळवंडे कधी सालापासून पडले, माझ्या लहानपणापासून माझा आजोळ आहे देवळाली प्रवरा, तेव्हापासून निळवंडे जी पुढारी यायचा निवडणुकीला निळवंड्याचा नारळ फोडायचा, 5-6 नारळ फुटले पण निळवंडे झालं नाही। ते निळवंडे आपण लोकांनी लक्ष घातल्यानंतर झालं। आज पाणी आणलं, माझ्या मराठवाड्याला पाणी नव्हतं, पिचड साहेबांनी भूमिका घेतली, ते पाणी मराठवाड्याला द्या आणि मराठवाड्यातल्या लोकांना पिण्याच्या करता निळवंड्याचं पाणी आपण सोडलं। भंडारदरा असेल, माझा मुळा असेल, त्याही भागातले जे काही वांबोरी चारी असतील, इतर प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। कुकडीच्या 5 धरणाचं पाणी आमच्या श्रीगोंदा आणि त्या कर्जत त्या भागामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी पावलं उचलली। परंतु हे करत असताना कुणी उठताना आमच्यावर आरोप करतात। तुम्ही मला सांगा की या शिबिराच्या निमित्तानं गळभरणीच्या बद्दल खानदेश मधल्या अंजनी प्रकल्पाचं काम आपल्याच कारकिर्दीमध्ये झालं की नाही? मोर असेल, हरिपुरा असेल, मातरण नाला असेल, मुनखेडा, ओढरे, अक्कलपाड्यांनी तर फार सर्वज्ञांची अक्कलच घाण ठेवायची वेळ आणलेली होती। त्या अक्कलपाडा, वाडी शेवाडी, कोरडी नाला, अमरावती नाला, सारंगखेडा, सुलवाडे, प्रकाशा अशा 24 प्रकल्पांची गळभरणी डॉक्टर गावित, डॉक्टर नानासाहेब देशमुख या सगळ्यांना मला सांगायचंय, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुढाकार घेतला। वनमान्यता मिळवण्याच्या करता वन खात्याचे बबनराव पाचपुते मंत्री होते ते आणि मी एकत्रपणे इतक्या बैठका नागपूरला घेतल्या, मुंबईला घेतल्या। वरखेडे असेल, शेळगाव असेल, कांग असेल, निम्न तापी ज्याचा उल्लेख करून बाई तू केला, साहेबराव त्याच्या पाठीशी त्या ठिकाणी आहेत। पुरा असेल, प्रकाशा असेल, बुराई असेल इत्यादी नंदुरबार जिल्ह्यातील 14 प्रकल्पाची वन्य जमिनीची मान्यता मिळवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जलसंपदा खाता असताना त्या ठिकाणी आपण केलं। निम्न तापी प्रकल्पास नव्याने वन खात्याची, पर्यावरण खात्याच्या मान्यता मिळवण्याचं आणि आता राष्ट्रीय 5 प्रकल्पाच्या कडे त्याची वाटचाल सुरू करण्याचं काम हे देखील आपण आपल्याच कारकिर्दीमध्ये केलं। वाघूर प्रकल्प अरुणभाई 2008 साली त्याची गळभरणी झाली। AIBP मधनं मंजूर करून घेतला 1183 कोटी रुपयाचा प्रकल्पग्रस्तांच्या 26 गावांच्यासाठी 8800 हेक्टरची योजना आपण मंजूर केली। 8800 हेक्टर म्हणजे 8 दुने 16 आणि 4 20 22,000 एकराचं पाणी। आज जळगावला रोज 100 MLD पाणी आम्ही देतोय। गुलाबराव, जर वाघूर नसतं तर जळगावला प्यायचं पाणी मिळालं नसतं। हे कधी तुम्ही सांगणार? कोणतरी उठतं आणि म्हणतो 35,000 कोटी रुपये उपसा सिंचन योजनेमध्ये पाण्यामध्ये जाणार आहे। एक माणूस सांगतो म्हणून खरं समजायचं, बाकीचे सगळे काही मूर्ख आहेत। ह्याच्याबद्दल तुम्ही काही बोलायला तयार नाही। कुणीतरी त्या ठिकाणी पेपरमध्ये बातम्या देतं आणि तुम्ही फक्त बघायची भूमिका घेता। जर अशा पद्धतीनं होणार असेल तर कोण तुम्हाला ह्याच्यामधनं वाचवणार आहे? कोण मदत करणार आहे? कान प्रकल्पाला वन खात्याची 12 कोटी रुपयाची एकर कमी भरून चालना देण्याचं काम, वरखेडे लोंढे प्रकल्पास आणि बोधवड परिसर सिंचन योजनेला नव्याने सुरुवात करण्याचं काम हे डॉक्टर आमच्याच काळात, आपल्या काळामध्ये झालं। ह्याच्यामध्ये
काय होतं, न बोलणाऱ्याचा गहू पण विकला जात नाही आणि बोलणाऱ्याचं ढोबळे साहेब काय काय विकलं जातं ते तुम्हालाच माहिती. ढोबळे साहेब तुमचे पालकमंत्री होते, तुम्हाला आठवत नाही त्यांचे काम करण्याची पद्धत. अशा पद्धतीनं आज तापी नदीत सुमारे 140 किलोमीटर पर्यंत पाणी पसरलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही सारंगखेडा, सुलवाडे आणि शेवटचा बॉर्डरचा नंदुरबारच्या तिथला प्रकाशावरून मला आठवतंय एकदा तर रोज कितीतरी लाख क्युसेस पाणी चाललेलं होतं. एवढं पाणी पलीकडचं गुजरातमध्ये वाहून जातं. आज ती नदी पूर्णपणे अडवलेली आहे. डॉक्टर, तुम्हीच मला नेलेलं होतं आणि सांगितलं होतं मी नदी नांगरायचं काम करतो का, तर पाणी जमिनीमध्ये मुरावं आणि माझ्या भूगर्भातलं पाण्याची पातळी वाढावी. हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. ठिबकच्या करता कोट्यावधी रुपयाचा निधी पवार साहेब देतात. RKVY पवार साहेबांनी कोट्यावधी रुपयाचा निधी दिला. काय काय ठिकाणी तिथं अडवणूक होती. ठिबकची योजना जर केळीला वापरली, कपाशीला वापरली, माझ्या उसाला वापरली तर टनेज वाढतं. कमी पाण्यामध्ये त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं पीक घेता येतं. अलीकडे मक्याचं उत्पन्न वाढलेलं आहे. मक्याचं देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला 2 पैसे त्या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातली आज जवळपास 8 कोटी जनता रोज 100 कोटी लिटर प्रमाणे 800 कोटी लिटर पाणी वापरते. 1 पैसा लिटर याची किंमत मोजायची म्हटलं तर दरवर्षी 3000 कोटी रकमेचं पाणी म्हणजे बजेटमध्ये 7,500 कोटी आपण ह्या सगळ्या कामाच्या करता देतो. राज्यात 1000 TMCचं पाणी साठवतंय. त्याची किंमत 100 रुपये जरी धरली प्रति 70,000 लिटर अशी काढल्यास 150 लिटर पाणी आज 1 रुपया याप्रमाणे वार्षिक रुपये 10,000 कोटी रुपयांचं पाणी आपण साठवतोय. आणि आज या परिसरात जे पाण्याचं मोठं संकट आहे ते संकट दूर करायचं म्हटलं तर जामनेर, बोदवड, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव इत्यादी तालुक्यात गावात पिण्याच्या पाण्याच्यासाठी टँकर लागणार आहेत. या उलट तापी नदीतून 300 TMC पाणी वाहून गेलेलं आहे. याचं काय करायचं अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे. आणि म्हणून माझं सांगणं आहे की श्वेतपत्रिकेच्या निमित्ताने ही वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे. आपण ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि वाघूर धरणाचं काम तर अनेक वर्षापासून रेंगाळलेलं होतं. त्याच्यामध्ये वनजमीन संपादन करणं, पुनर्वसन करणं, लोकांचा विरोध त्या ठिकाणी शांत करणं, तिथं कुठं लाठीचार्ज करून आणि कायदा हातामध्ये घेऊन प्रश्न सुटत नाही. कारण त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी असतात, त्यांनाही नाराज करून चालत नाही. आणि म्हणून कधी कधी ह्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करत असताना विलंब होतो. विलंब वाढला की कॉस्ट वाढती आणि मग काही जण विरोधक म्हणतात की या मंत्र्यांच्यामुळे कॉस्ट वाढली. हे अजिबात खोटं आहे. जर त्याच्या संदर्भातली चौकशी करा. जर कुणाचं काही टेक्निकल बाबी चुकलेल्या असत्या तर जरूर त्या वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे. समाजाचा पैसा हा कुणाचा एकट्या दुकट्याचा पैसा नाहीये आणि त्याकरता एक स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलेली आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अलीकडं बरेच वर्षापासून वेतनेतर अनुदान हे दिलं जात नव्हतं. तो निर्णय आता 1 एप्रिल 2013 पासून आपण घेतलेला. त्याला काही कमी पैसा लागतो? शेवटी कुठल्याही कामाला पैसा लागतो. मला तर आता महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सातत्याने बघायला मिळतं काय रस्त्याची दुरावस्था झालेली. अरे त्याच्याकरता कोट्यावधी रुपये द्यावे लागतील. अतिशय चांगल्या प्रकारे ई टेंडरिंग करावे लागेल आणि हे रस्ते दुरुस्त करावेच लागतील. त्याकरता देखील जयंत पाटलांशी बोलून, भुजबळ साहेबांशी बोलून हे चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम तुम्हाला मला हा हातामध्ये घ्यावा लागणार आहे. ही पण बाब आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आता मी दिलीपरावांना आणि त्यांच्या बंधूंना भेटायला मी पिचड साहेब, गुलाबराव गेलेलो होतो. कैलासवासी ओंकारप्पा गेल्यानंतर एक आपला भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे. आपण एकमेकाच्या घरी चांगल्या कार्याला, काही दुःखद घटनेला जात असतो. तिथं जात असताना मला अनेक गावामध्ये कचऱ्याचे ढीग बघायला मिळाले, दुतर्फा हगणदारी बघायला मिळाली. आणि आम्ही संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने यशवंत ग्राम समृद्धी योजना आपण राबवली.
मी आताच गुलाबरावांना सांगितलं, पालकमंत्री या नात्याने तुम्हाला निधी देण्याचं काम गुलाबराव आजपर्यंतच्या इतिहासात जळगावला, नंदुरबारला, धुळ्याला, नाशिकला आणि नगरला सगळ्यात जास्त निधी यंदाच्या वर्षी बबनराव पाचपुते आम्ही दिला की नाही? कशा करता दिला? की लोकांचे गाव पातळीवरचे प्रश्न सुटावेत म्हणून दिला. त्याच्यात मी पालकमंत्र्यांना सांगेन, वास्तविक नगरमध्ये 12 आमदार, जळगावमध्ये 11 आमदार, नाशिकमध्ये 15 आमदार, हे तिन्ही आमदार एकत्र केले तर 38 आमदार आहेत आणि हे तिन्ही महत्वाचे जिल्हे पिचड साहेब आपले पालकमंत्री, गुलाबराव देवकर, मधुकर आपले छगन भुजबळ साहेब आणि बबनराव पाचपुते साहेब. धुळ्याला 5 आमदार आहेत तर नंदुरबारला 4 आमदार आहेत. 2 जिल्हे जरी त्यांच्याकडे असले तर अवघे 9 आमदारांचे जिल्हे हे गावित साहेब काँग्रेसकडे आणि 3 जिल्हे 38 आमदारांचे हे आपल्याकडे. निश्चितपणे तिथल्या पालकमंत्र्यांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखं तिथे फिरलं पाहिजे. त्याच्यातनं त्या ठिकाणी लोकांना ताकद दिली पाहिजे. वेळ पडली तर तुमच्याबरोबर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख हे 3 अधिकारी, मी सातारला पुण्याला पालकमंत्री म्हणून काम करायचो, सगळे अधिकारी बरोबर ठेवायचं. माझा आठवड्यातनं एक दिवस ठरलेला असायचा पालकमंत्री म्हणून, सगळे अधिकारी असे बसवायचो. मी इथं लोकांची कामं, चल काम होतंय का नाही, होत नसलं तर का होत नाही, नियमात बसत नाही, चल ठीक आहे नियमात बसता, आत्ताच्या आत्ता काय. अशी कामं झाल्यावर जनता घड्याळाशिवाय दुसरीकडे जाणारच नाही. साताऱ्यामध्ये आज देखील जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, पुण्यामध्ये कॉर्पोरेशन राष्ट्रवादीचे, पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीची कॉर्पोरेशन आहे, जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे, जिल्हा दूध संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे, जिल्हा बँक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. एकही मायेचा लाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात जाण्याचा धाडस करत नाही. तुमच्या जिल्हा बँकेमध्ये धाडस कसे करतात? आपल्या विरोधामध्ये निवडून येऊन, अरे यांना कुणी विचारत होतं? राष्ट्रवादीने यांना ताकद दिली म्हणून हे खासदार झाले, नाहीतर यांना कुणी नगरसेवक करण्याची यांची ऐपत नव्हती. हे समजतात कोण स्वतःला? आणि तुम्ही गप्प का राहता? आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बबनराव पाचपुते आता दुष्काळाचं सावट आहे, गुलाबराव दुष्काळाचं सावट आहे. आमच्या पालकमंत्र्यांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावी गेलं पाहिजे. नरेगाचा कार्यक्रम राबवा. पाणी पुरवठा मंत्री इथं बसलेत, पाणी पुरवठ्याच्या योजना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. निधी नसेल तर निधी त्या ठिकाणी आणू. वेळ पडली तर दिल्लीला पवार साहेबांच्याकडे जाऊ. जी दुष्काळाच्या करता कमिटी आहे त्या कमिटीचे अध्यक्ष केंद्रामध्ये शरदराव पवार आहेत आणि ते तुमचे माझे नेते आहेत. त्यांना सांगून त्या ठिकाणी निधी आणू. परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. लोकांना बाकी काय हवंय? लोकांना तुमचा लाल दिवा नकोय, लोकांना बाकीचं काही नकोय. लोकांना फक्त दैनंदिन जीवनामध्ये त्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तिथं चांगल्या प्रकारची असली पाहिजे. नंदुरबारमध्ये आणि धुळ्यामध्ये देखील तिथं अधिकचं लक्ष डॉक्टर गावित तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आज मी आणि प्रांताध्यक्ष महाराष्ट्रामध्ये फिरतोय. वसंतराव वाणींच्या सारखा आमचा एक सहकारी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शिबिरं घेण्याच्या करता नियोजनबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी शिबिराची आखणी करतायत आणि आम्ही सगळेजण जाऊन तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका, मग तिथं जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण आम्ही करत नाही. आम्हाला हा पक्ष मराठ्यांचा पक्ष ठेवायचा नाही, हा पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्ष आहे. हे आम्हाला कृतीतनं त्या ठिकाणी दाखवायचं आहे. आज मंत्रिमंडळामध्ये तुम्ही जर यादी बघितली तर त्याच्यामध्ये पण कुठल्या कुठल्या घटकाला कशा प्रकारचं प्रतिनिधित्व दिलेलं आहे हे पण आज उघड्या डोळ्यांनी तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी बघू शकता. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ही सगळी कामं करत असताना जिथं कुठं कमी पडलोय, जिथं नवापूर, नंदुरबार आणि तळोदा गेलेलं असलं तरी जास्त दुपटीनं कामाला कमलताई तुम्ही असाल, आमचे डॉक्टर गावित असतील, बाकीचे सगळे माझे तिथले सहकारी असतील. आणि पद ही सर्वांना वाटण्याला शिका. एकाच घरात पद ठेवू नका. माझ्या घरात पण पद आहेत, परंतु माळ्याला जाऊन पवारसाहेब उभे राहतात. पवारसाहेब काय कुठं उद्या रावेतला उभे राहिले किंवा जळगावला उभे राहिले तरी निवडून येतील. त्याच्यामध्ये काही कुणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही. पण साहेब
तिकडे उभे राहिले, सुप्रिया तिथं उभी राहिली, मी उभं राहिलो. पण माझ्या सगळ्या खालच्या संस्था ज्या आहेत त्याचे पदाधिकारी आम्ही इतरांना संधी देतो, कारण तेही आपले जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मार्गदर्शन आपण करू ना. परंतु ते सगळंच पद माझ्याकडे जर पाहिजे, सत्ता एकवटली की विरोध वाढायला लागतो. जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, पक्ष मजबूत व्हायला लागला तर शक्ती स्थळावर हल्ले होतात. पवार साहेब मजबूत होते, पवार साहेबांच्या सारख्या नेत्यावर शक्ती स्थळावर हल्ला झाला, आपण दुर्लक्ष केलं. त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली, त्याच्याबद्दलची उदाहरणं दिली. आताही भुजबळ साहेब आपलं शक्तीस्थळ आहे. मला स्वतःला माहितीये, मी पायाभूत सुविधामध्ये त्या ठिकाणी सदस्य होतो. महाराष्ट्र सदनामध्ये नया एक पैशाचा देखील भ्रष्टाचार झाला नाही, पण निव्वळ रान उठवण्याचं काम विरोधकांचं चाललेलं आहे आणि त्या भुजबळ साहेबांना बदनाम करण्याचं काम चाललेलं आहे. आदिवासीच्या बद्दलच्या पेपरच्या बातम्या, 6,000 कोटीचा घोटाळा, 3,000 कोटीचा घोटाळा. खरेदी किती झाली? 72 का 73 कोटीची, आणि घोटाळा किती? तर 3,000 कोटीचा. कुणाला काय माहिती?